हॅलो, दिस इज आर जे हर्षदा अँड वेलकम टू माय चॅनल. आज पुन्हा एक नवीन बंगलो आपण पाहतोय आणि त्याचा इनसाइड व्ह्यू कसा आहे तो बघूयात. आर्किटेक्ट प्रकाश जाधव अँड असोसिएट्स यांनी हे हाऊस डिझाईन केलेलं आहे अँड दिस इज द एंट्रन्स. सो नुपूर इज विथ मी अँड शी विल बी एक्सप्लेनिंग ऑल द युनिक फीचर्स ऑफ दिस स्टनिंग हाऊस. ह्या हॉलची काय स्पेशालिटी आहे? तर हॉलचं मोस्ट स्पेशल पार्ट इज द व्ह्यू. ओके. इथे नेहमी अनऑब्स्ट्रक्टेड आपल्याला हिलचा व्ह्यू भेटतो. हम्म. हे फ्रेम आम्ही तशीच तयार केली आहे की नेहमी हिलचा व्ह्यू दिसत राहावा. ओके. परत इथे जे आहे टीव्ही युनिटसाठी आम्ही छान असं मार्बल क्लॅडिंग केलंय आणि सिलिंगला आम्ही असं, आता हे कसं आहे, 2 हॉल्स आहेत, एक हां. खालच्या फ्लोअरला एक वरच्या वरच्या फ्लोअरला. floorला. तर मी सिलिंगला एक कंटिन्युटी दिलेली आहे, त्यामुळे ते असं लाईक आणि हा एक डिफरंट एलिमेंट वुडन पार्ट असल्यामुळे पण तो छान छान वाटतो नॉर्मल गोष्टींपेक्षा. म्हणजे मोस्ट ब्युटिफुल फीचर आहे की फ्रेम मध्ये जे हिल येतं ते हॉल. सो मला एक गोष्ट जाणवली की आपण ह्या घरातून कोणत्याही रूम मधून वगैरे बघितलं तरी एक खूप भारी व्ह्यू दिसतो. म्हणजे कोणत्याही साईडनं तुम्हाला एक व्ह्यू दिसणार आहे. कोणत्याही तुम्ही रूम मध्ये एका बाजूला शेती दिसते, एका बाजूला हे डोंगर दिसतं. म्हणून जे आम्हाला एक व्ह्यू दिसतात त्याचा आम्ही प्रॉपर यूज केलेला आहे की लाईक नेहमी तुमच्यासाठी एक प्लीझंट एन्व्हायरमेंट असतं. आता इथं ऑल मधून आपण पुढे मंदिरकडे येतोय. ओके. तर आम्ही हा छानसा असा CNC कटिंग मंदिरचा डोअर केलेला आहे. अच्छा. आणि मंदिरमध्ये आपण बॅक वॉल असा विनियर आणि थोडं पेंटमध्ये एक छानसं फीचर बनवलंय आणि साईड वॉल्सला मार्बल क्लॅडिंग केलेलं आहे. त्यामुळे एकदम असं पीसफुल क्वाइट मंदिर येतं, बट एकदम एलिगंट असं मंदिर आहे. सो हे आहे या बंगलोचं किचन. स्लोपिंग सिलिंग आहे विथ द वुडन एलिमेंट्स अँड लाईट्स. आणि तुम्ही ओव्हरऑल बघत असाल इकडे सगळीकडे वुडन एक स्ट्रक्चर आहे, ज्यामुळे खूपच एक स्टनिंग लुक या किचनला मिळालेला आहे. तिथेच असणारा हा डायनिंग सेक्शन. इतकं भारी तुमचं घर आहे. तुम्ही काय करता, प्रोफेशन तुमचं? शेती आणि बिझनेस. बरं. आणि मग कसा वेळ मॅनेज करता दोन्हीसाठी? बाकीच फॅमिली मेंबर्स पण आहेत बिझनेस मध्ये. तुमचे भाऊ वगैरे हो, तुम्हाला भाऊ हेल्प वगैरे. करतात? दोन्ही भाऊ बिझनेस पण बघतात. ओके. त्यामुळे मी असलो नसलो तरी काही एवढं म्हणजे भावांची मदत मिळते. मदत जास्त आहे. पूर्ण शेती होती इथं? हो, पूर्ण शेती. हे पूर्ण बांधकाम होण्यासाठी किती वेळ लागला? 3-3.5 वर्ष गेली. ओके. तर फॅमिली एरियामध्ये आम्ही हे स्लायडिंग डोअर्स केलेले आहेत पार्टिशन मध्ये. सिंक्रो स्लायडिंग म्हणतात त्याला. एका टाइमला 2 स्लाइड होतात. ओके. परत हा एरिया असं लाईक सगळ्या फॅमिलीला बसून एक छान एन्जॉय करायला, टीव्ही बघायला, मूवी बघायला, एनी सेलिब्रेशन. लाईक अ मिनी होम थिएटर नाही आहे, बट लाईक तुम्ही एकत्र बसून छान मूवीज बघू शकता. ओके. स्पेस एन्जॉय करण्यासाठी. आणि ॲज युजल व्ह्यू इकडून बघितलं तर शेताचा व्ह्यू येतो. तर आम्ही हे पेंटिंग पण जे आहे हे कस्टमाइज करून घेतलेलं आहे. ह्या रूमला जास्त इंटिरियर एकदम सिम्पल ठेवलंय. आपण छान असं मार्बल वॉल क्लॅडिंग केलेलं आहे मागे. आता ही अजून एक मास्टर बेडरूम आहे. ओके. तर ह्याच्यासाठी या रूमला तुम्ही बघू शकता असं छान स्लोपिंग रूफ दिलेलं आहे. इकडे पण आणि वुडन एलिमेंट्स भरपूर यूज केलेले आहेत. आणि ह्या रूमला थोडं ट्रेडिशनल लाईक निओ क्लासिकल थीम मध्ये डिझाईन केलं. विनियर पॅनलिंग आणि मोल्डिंग केलेलं आहे.
आणि इथे पण सीलिंग टू आपल्याला सी लेवलपर्यंत विंडोज आहेत. सो एक अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू सगळ्या रूम्स मधून भेटतात. आणि इकडे सनसेट व्ह्यू पण इथून छान सुंदर. वाटत. एकूण किती बेडरूम्स आहेत या पूर्ण घरात? आता ह्या घरात 6 बेडरूम्स आहेत टोटल. त्यापैकी ही एक आहे डॉटर्स बेडरूम. त्यामुळे आम्ही एक डिफरंट असा पिंक कलर आम्ही यूज केलाय, पर्पलिश. ओके. तर सीलिंग कर्व डिझाईन केलाय. हा कर्व असं जाऊन सीलिंगला पुढे आणि या match वॉलला होतो. आणि ती सिलिंग मॅच झालेले डिझाईन. असं थोडं आम्ही डिफरंट थीम करून हे डॉटर्स रूम म्हणून आम्ही केलेलं आहे. इकडून आपल्याला पण छान व्ह्यू भेटतो. सो ही आहे अजून एक स्पेशल बेडरूम आणि इथल्या काही गोष्टी मला खूप छान वाटल्या. कलर कॉम्बिनेशन, लाईट्स आणि काही स्पेशल एलिमेंट्स. हे वॉलपेपर आहे की काय आहे? नाही, ऍक्च्युली ही टाईल आहे. ओके. तर आम्ही थोडं विनियर आणि टाईल ह्याचं मिक्स Mixture. करून असं थोडं वॉर्म कोझी लुक देण्यासाठी हिची मास्टर बेडरूम म्हणून तयार केलं. आणि इथं थोडंसं डिस्प्ले युनिट केलंय ज्याला एक हायलायटिंग कलर दिलाय. सो या रूम मध्ये एखादा कलर आणण्यासाठी, कारण की बाकी सगळे असं न्यूट्रल केलंय. ओके. परत हे जे पेंटिंग्स आहेत हे आम्ही कस्टमाइज करून घेतलेत रूमच्या थीम नुसार. म्हणजे प्रत्येक रूमला एक डिफरंट थीम न डिझाईन केलेला आहे. आता ह्या रूम साठी कसं मास्टर लाईक घराचा ओनर राहणार अशी रूम ही आहे. सो लाईक त्यानुसार ही डिझाईन केलं त्यांच्या पर्सनॅलिटीला विचारात धरून. आता हे वॉक इन आहे मास्टर बेडरूमचं. आणि आपण इथून पुढे तर टॉयलेटमध्ये आम्ही एक इंटरेस्टिंग फीचर असा केलाय की ह्या घरच्या प्रत्येक टॉयलेटला स्कायलाइट आहे. लाईक ऑल द टॉयलेट्स हॅव स्कायलाइट्स. आणि आम्ही थोडी एक ग्रीनरी ऍड केली आहे. आणि हे इथे राहतं कारण की आपण स्कायलाइट दिलंय त्याला पाणी इव्हेंच्युअली पडतं असतं त्यावर. सो एक असं इंटरेस्टिंग फीचर आम्ही पावसाळ्यात पण थोडंसं एक स्पेशल वाटतं. स्पेशल वाटतं. पण प्रत्येक बेडरूमला एक सेट आउट केलाय. ओके. आणि चारही साईडला या घराला सगळं ग्रीनरी आहे. सो हे एक ब्युटिफुल व्ह्यू मिळतं प्रत्येक बेडरूम्सला. ह्या बंगलोचा हा आहे अप्पर सेक्शन जो खूपच स्पेशियस आहे. आणि हा आहे लाऊंज एरिया. ही एक जॉईंट फॅमिली आहे आणि बरेच फॅमिली मेंबर्स इकडे एकत्र राहतात. ही खूप छान गोष्ट आहे आणि प्रत्येकासाठीच इथे स्पेस आहे. इतकी ग्रीनरी आहे आणि त्यामुळे इतकं छान वाटतंय. सो व्हॉट डू यू थिंक की लँडस्केपिंग किती इम्पॉर्टंट आहे एखाद्या घरासाठी? लँडस्केपिंग तर फार इम्पॉर्टंट आहे. कारण की कसं होतं नेहमी एक फ्रेशनेस येतं तुमच्या आसपास. परत तुम्हाला प्युअर एअर ऑक्सिजन भेटतं. आजकालच्या जमान्यात सगळे लाईक ट्रीज कट होत आहेत. सो बेसिकली आर्टिफिशियल कडे जास्त लोकांचा फोकस होत आहे. सो म्हणजे आमची स्पेशालिटी आहे फॉर्मची की लाईक आम्ही जे पण प्रोजेक्ट करू त्यात भरपूर ग्रीनरी असते. ओके. म्हणजे सर पण आता समज काही ठिकाणी स्पेस नसते तर तेव्हा काय केलं? तर आम्ही युजली तेव्हा टेरेस गार्डन्स प्रोव्हाइड करतो किंवा आपले साईड रूमच्या साईडला बाल्कनीज असतात त्याच्यात आम्ही पॉटेड प्लांट्स किंवा टेरेस गार्डन्स करतो. आणि असे प्लांटर्स बनवतो. त्यामुळे असं किंवा इंडोर प्लांट्स पण आपण ऍड करू शकतो थोडेफार. ओके. त्यामुळे असं प्रत्येक घराला असावं लँडस्केपिंग. आणि जस्ट बघायला पण एक सुंदरता वाटते स्वतःच्या डोळ्याला, कामनेस फिलिंग येते. आता ह्या प्रोजेक्ट मध्ये मला ते जाणवतंय सगळीकडे की किती त्याचं महत्व आहे ते कळून येते इथून. एक प्रत्येक रूमला तर तुम्ही इथे आला तर फॅमिली लॉन. सो लाईक आउटडोअर कनेक्टिव्हिटी आहे आणि फुल सीलिंग हाईट पर्यंत विंडोज आहेत. त्यामुळे व्ह्यू असा अनब्लॉक्ड आहे. प्रत्येक बेडरूमला व्ह्यू आहे. एकदम असं रिसॉर्ट टाईप फील येतं. तुम्ही कुठेही कोणत्याही रूम मध्ये राहा. त्यामुळे प्रत्येक दिवस स्पेशल वाटतं. ॲज यू कॅन सी या बंगलोच्या चारही बाजूला खूपच ग्रीनरी आहे आणि बरीच सगळी शेती पण आहे इकडे. सो त्यामुळे ह्या बंगलोचा पूर्ण लुक खूपच स्टनिंग वाटत आहे.
ह्या बंगलोचं काम पूर्ण होण्यासाठी जवळपास 3 वर्ष लागलेली आहेत. आजूबाजूला असणारी ही शेती आणि तिथून दिसणारा हा सनसेट व्ह्यू हा कमालीचा होता आणि रात्रीच्या वेळी लाईट्समध्ये हे घर काहीसं असं दिसतं.